रायगड जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी पावसाची संततधार रायगड जिल्ह्यात आजही सुरू आहे। जिल्ह्यामध्ये सर्वदूर आता जोरदार पाऊस बरसतोय आणि 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट रायगड जिल्ह्याला देण्यात आलाय। नदी नाल्यांना सध्या पूर आल्याचं पाहायला मिळते। प्रशासकीय यंत्रणा त्यामुळे आता सतर्क झाली आहे। आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे असंही कळतंय। सर्वच भागात जिल्ह्यामध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसतात। महाड तालुक्यात तर पावसाचा जोर अधिक दिसतोय। आंबा नदी वगळता जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख नद्या सध्या इशारा पातळी खालून वाहतात। मात्र लवकरच ते इशारा पातळी गाठतील असा एक अंदाज आहे। संततधार पाऊस जरी सुरू असला तरी देखील धोकादायक स्थिती नाही। त्यामुळे जिल्ह्यातले शाळा महाविद्यालय आज नियमितपणे सुरू आहेत। रायगड जिल्ह्यातली परिस्थिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट रायगडमधून। प्रफुल्ल, रायगडमध्ये संततधार सुरू आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून हीच परिस्थिती आहे। आज नेमके पावसाचे काय अपडेट्स आहेत? रेड अलर्ट आहे असंही कळतंय। नक्कीच काल दिवसभर पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती। मात्र रात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं रायगडकरांना झोडपायला सुरुवात केलेली आहे। आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे। खास करून बघितलं तर महाड माणगाव या भागात पावसाचा जोर अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। या पावसाचा जनजीवनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये, कारण आज शाळा महाविद्यालये सुद्धा नियमित सुरू आहेत। मात्र अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळते। खास करून मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथं मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आजही साचलेलं आहे। म्हणजे पाऊस सुरू झाल्यापासून आज ही परिस्थिती कायम आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। खरं तर जून महिन्यात पाऊस जेमतेम सरासरीच्या 50% पडला होता। मात्र जूनच्या अखेरच्या टप्प्यात आणि आता ह्या जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला, त्यामुळे पाऊस ही जूनची सरासरी भरून काढेल अशी शक्यता वर्तवली जाते। एकूणच परिस्थिती बघितली तर रायगड जिल्ह्यातील आंबा नदी वगळता इतर सर्व नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीच्या खाली वाहत होते। परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ज्या आपत्ती निवारण यंत्रणा असतील, प्रशासकीय यंत्रणा असतील, त्या आता या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।